महानगरपालिकेचे अधिकारी या उपनगरात हो काय उपयोग नाही महाराज. महानगरपालिका गटर काढायला सुद्धा कधी येत नाही. आम्ही इथे गेली 10 ते 15 वर्ष राहायला आलेलो आहे आणि ह्या फक्त राहायला आल्यापासून एकदा ह्या गलीचा रस्ता झालेला आहे, गटर झालेला आहे. इथून पुढे गटर वगैरे काय झालेली नाही आहे आमच्याकडे. परत तिथं शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पूर्ण रोड अपराकडे आणलेला आहे. गटर आमचे गटर नाही व्यवस्थित, म्हणजे तू बघायलाच कोण नाही, कचरा बिचरा काढायला कोण नाही. ही सगळं म्हणजे आश्वासन फक्त ती महानगरपालिका देते. दुसरं म्हणजे त्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कचरा लोक आणून टाकतात. आधी गटरी काढायला बरेच दिवस कोण कोण येत नाहीत आणि अडचणी भरपूर आहेत ह्या रस्त्यात. जो पानंदीचा जो रोड आहे, रात्रीचं लेडीज ना यायसारखं अजिबात नाहीये. लाईट नाही रोडला, रस्ता बरोबर नाहीये. एकतर गाडीची पण वाट लागते आणि शरीराची पण वाट लागते. खाली आम्हाला लाईट वगैरे पाहिजे. अंधारात येताना आम्हासनी भरपूर त्रास होतोय. रुक्षावनं काय नाही लेडीज. गटर काढायला आम्ही फोन केलं तरी येतो म्हणतात, खरी येत नाही. तिथं भटक्या कुत्र्यांचा लय त्रास आहे. उपनगर ही विकासापासून वंचित असं वाटतंय का तुम्हाला? 100% वंचित आहे. 100% आम्हाला तिकडे तर विकासच नाही आम्हाला महानगरपालिकेचा. लोक पिनार येऊन बसतात. इथं पोलिसांचा राऊंड नसतोय, काय नसतोय. पुरी होत्या, फुटमार होत्या, हे समस्या भरपूर आहे. इथं पाणी आलं, पूर आलं, कोणी फिरकत नाही इकडे. घरात पाणी येते तरी पण कोणी येत नाही. कुजलेलं घाण ते सुद्धा दुर्लक्षपणा आहे. ते सुद्धा काढत नाहीत कधीच. आमच्या वरचेवर काढणे, वेळच्या वेळी स्वच्छता करणे, लोटायला येणे, काही नाही. टायमिंग वर कुठली वेळेवर काही सुविधा नाही आहे. एकतर गटर स्वच्छ नसते, परत इकडे बसची वगैरे काही सोय नाहीये. काही काम केलेलं नाही, अजून काय झालेलं नाही. आपण महानगरपालिका करतो म्हणतात अधिकारी, हे इकडे करत नाही, दुर्लक्ष करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आलो आहोत प्रभाग क्रमांक 8 लक्षतीर्थ वसाहत आणि सुतारमाळा या ठिकाणी. कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये देखील काही समस्या आहेत. याबद्दल नागरिकांची मदत जाणून घेऊयात की नेमकं त्यांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागते आणि त्याची माहिती घेऊयात. मी इथं गेली 25 वर्ष राहते आता. तर इथं कायम रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच. पुराचं पाणी आलं की तो रस्ता बंद होतो. आम्हाला वरून लांबून जायला लागतं आणि बऱ्याच ठिकाणी आता सारखं पुरामुळं रस्ते खराब होतात. सारखे खड्डे वगैरे पडलेले असतात. त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच झालेलं आहे. कोणी उमेदवार येऊन काही म्हणजे फारसा काही फरक पडलेला नाही. गेल्या वर्षी होता रस्ता चांगला, पण परत खराब झालाय. हे आता कोल्हापूरचं उपनगर आहे. 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी राहताय. काय एवढ्या 25 वर्षात काही विकास किंवा काय झाले काय? काही विकास नाही आहे. आपण विकास म्हणजे फक्त फुटपाथ झालेले आहेत आणि रस्ते बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत. बाकी काही तसा विकास नाहीये. आम्हाला वाटतं आणखीन विकास व्हावा इथल्या भागाचा. इथल्या लोकांना जायला यायला अडचणी आहेत बऱ्याच. त्या सगळ्या निस्तरल्या जाव्यात तेवढंच. किती वर्ष झालं राहताय? हे 2012 पासून इथे राहत आहे. 12 पासून. हो. काय विकास वगैरे झालाय? विकास वगैरे काहीच नाही. आमच्या इथे स्वच्छता करायला पाहिजे. आमच्या मधला रस्ता आम्हाला आहे काय, एकच रस्ता, प्रयाग रस्ता म्हणलं तोच. त्या वाटेला कचरा, घाण, पूर आलं तर दुर्लक्ष, ते तर काहीच होत आहे. यायचं प्रॉब्लेम होते. त्यामुळे स्वच्छता आणि नेहमीपणे स्वच्छता, रस्ते लोटणे, गटर काढणे, हे जरा सुविधा व्हायला पाहिजे. महानगरपालिकेच्या सगळ्या सोयी तुम्हाला मिळतात? महानगरपालिका गटर काढायला सुद्धा कधी येत टॅक्स भरताय नगरपालिका? भरतोय ना, तेच की. काय नाही, गटर काढायला आम्ही फोन केलं तरी येतो म्हणतात, खरी येत नाहीत. दुर्लक्षपणा. हो. ज्यावेळी मधल्या वाटेनं आम्ही येतोय, एवढेच दुर्गंधी वाटते की असं तोंडाला रुमाल बांधलं तरी सुद्धा ही वास जात नाही. एक वेळा असं रस्ते उलटे येण्याची शक्यता येते. ह्याच्यावरती कधी उपाययोजना झालेली काहीही नाही. आणि महापुराच्या संदर्भात काय झालं? त्यावेळी तर काय रस्ता बंदच असतो. आणि त्यावेळी जर पाण्याचं ते एवढं की पाणी कुजलेलं घाण बिन, ते सुद्धा दुर्लक्षपणा आहे. ते सुद्धा काढत नाहीत कधीच. बरं, रस्त्याला नेहमी महानगरपालिका गटर काढायला पाहिजे, रस्ता लोटायला पाहिजे. हे काहीही नाही. कधीतरी महिन्यातनं 2 महिन्यातनं कधीतरी गटर काढायला सुद्धा ढास वगैरे भरपूर होतात. आता नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही उपनगरांचा विकास केलेला आहे, मोठ्या प्रमाणात सोयी पोहोचवल्या. त्याच्याबद्दल काय सांगाल? कुठलाही नेता येऊन दे, आम्हाला फक्त आमच्या भागातला विकास करून दे. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणतात, पण केले काय? कुठलं काय? थोडाफार विकास केलाय काय? नेते म्हणतात केलाय विकास उपनगरांचा. विकास केला म्हणजे फक्त गटारी वगैरे बांधून झालेले आहेत. आमच्या वरचेवर काढणे, वेळच्या वेळी स्वच्छता करणे, लोटायला येणे, काही नाही. आता आमचीच झाड आहे म्हणून आम्ही स्वतः लोट.
खाली पालापाचोळा तो महानगरपालिकेने लोटावा वगैरे, ती माणसं पाठवून द्यावी. 1-7-8 दिवसात तरी आम्ही कचरा गोळा केलेला असतो तो न्यावा. या रस्त्यावरचा कचरा खूप टाकलेला आहे लोकांनी, त्याच्यावरती कारवाई व्हावी. टाकू नये असं व्हावं, रस्ता चांगला व्हावा. कुत्री मग जास्त हिंडत नाही, नाहीतर भरपूर त्या कचऱ्याला कुत्री भरपूर होतात, ती काही येणार नाही. असं सगळी सोय बघायला पाहिजे. आम्ही इथे गेली 10 ते 15 वर्ष राहायला आलेलो आहे. आणि ह्या फक्त राहायला आल्यापासून एकदा ह्या गलीचा रस्ता झालेला आहे, गटर झालेला आहे. इथून पुढे गटर वगैरे काय झालेली नाही आहे आमच्याकडे. आणि मेन म्हणजे इथं पूर येतोय पाण्याचा, आणि तो पूर येतोय तो हा मेन जो रस्ता आहे आपला वाघाईताली ते तिथून लोकांनी रस्ता म्हणजे हे टाकले, कचरा टाकलाय, त्यामुळे कचरा भर टाकल्या शेतकऱ्यांनी, त्यामुळे हा पूर येतोय. त्यामुळे हे लोकांनी हे करून ते हे करायचं. बरं, आता तुम्ही सांगितलं की आपल्या काही समस्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा जे नगरसेवक तुम्ही जे निवडून दिले, त्यांनी काही यापूर्वी काही उपाययोजना किंवा कामं केलेत का? नाही, आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांनी काय अजून केलं नाही. आता हे गटर्स वगैरे आहेत ना, त्यांनी आम्ही दररोज त्यांना सांगतो की बाबा इथं कचरा उठवत नाही. मेन गोष्ट म्हणजे कचरा उठवत नाही. आमच्या गल्लीत आठवड्यातनं 2 वेळा गाड्या येतात. बाकीच्या ज्या गल्लीत आहेत ते दररोज गाड्या येतात, दिवसांत 2 वेळा. आमच्या गल्लीत आठवड्यात 2 वेळा फक्त गाड्या येतात. बरं, आणखीन एक सांगा की आता रंकाळ्यापासून देखील तुमच्याकडे येणारा रस्ता आहे, हा देखील रस्ता आहे. तो रस्ता सोयीचा ठरत नाही का तुम्हाला? नाही, तो रस्ता जवळच पडतोय आम्हाला रस्ता. ह्या रस्त्याने आम्हाला ह्या रस्त्याने जाण्या येण्याचा आमचा मार्गच आहे ना. या रस्त्याने सगळी बायका पोरं आमची इकडे येण्या जाणारी, कामाधंद्याला जाणारी ह्या रस्त्यानेच असते ना या जायला. त्याच्यामुळे आम्हाला हे रस्त्यानंच सगळं काहीतरी सोयीस्कर व्हायला पाहिजे. आम्हाला ह्यो रस्ता अगदी जवळ पडतो. आमची सगळी मोलमजुरी म्हणजे मोलकरणी कामाला जास्त आमच्या इथल्या महिला मंडळ वगैरे आहेत. इथं भटक्या कुत्र्यांचा लय त्रास आहे. परत तिथं शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पूर्ण रोड अपराकडे आणलेला आहे, परत भर टाकले आहे. ते आम्ही मध्ये त्याच्याबद्दल आंदोलन पण केलं, परत त्याच्यावर काही डिसिजन घेतलेलं नाही. महानगरचे अधिकारी येऊन गेल्यात, परत त्याच्यावर परत काही डिसिजन घेतलेलं नाही. आणि इथं पूर्ण भाग वंचित आहे. बरं, त्याचा आता रस्त्याचा पाठपुरावा तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यात तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं साहेब? त्यावेळी आम्हाला की महानगरपालिकेचे अधिकारी आले, त्यावेळी म्हटले की तुम्हाला या 8-4 दिवसात तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करून देतो, पण त्याच्यावर कोणी काही लक्ष घातलेलं नाही. लक्ष घातलेलं नाहीये. मग काय अपेक्षा तुमच्या काय देणाऱ्या नगरसेवक? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की हा हे भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. आमचे लोक चालत येणं जाणं करतात, गाडीवरून वगैरे कोणाला जात नाहीत, येणं जाणं काय गाडीनं वगैरे नाही, फक्त चालत येणं, रोडनं चालत येणं जाणं करतात. मग ते जरा आम्हाला जरा सुविधा व्यवस्थित करून द्यायचा. परत इथं पुरायचं आम्हाला लय म्हणजे वर्षाला पाणी येतंय, त्याचा पण आम्हाला हे करून द्यावं व्यवस्थित. गटर आमचे गटर नाहीत व्यवस्थित. जिव्हाळा कॉलनी किडेकाडी म्हणतील ती वाघाई तालमीपर्यंत ह्यो रस्ता व्हायला पाहिजे. त्यानंतर आमची गटरच्या समस्या आहेत, पुराच्या समस्या आहेत, ह्या दूर व्हायला पाहिजेत. येणाऱ्या आम्ही सहकार्य करणार. काय इथं आता हे बघा, ह्या भिंतीकडला पाणी काढलं, आता बरोबर खिडकीत बारकी मुलं बारकीसारखी मुलं आहेत. आता समोर त्या भिंतीच्या लागून गटारातलं पाणी जाते सगळं. म्हणजे तो बघायलाच कोण नाही, कचरा बिचरा काढायला कोण नाही. मग त्या महानगरपालिकेच्या कामगारांनी सांगितले की ते कोण आलेले, तर म्हणलं हा येतो काका, कोणी इकडे येतच नाही. बरं, मला सांगा, आता महानगरपालिकेमध्ये असं म्हणतात की बाबा हद्दवाढ झाली तर विकास होईल, पण तुमचं उपनगर आहे, याची देखील पुरेशी सोयी मिळत नाहीत. मग हद्दवाढीचा फायदा होईलच वाटतंय काय? नाही, हद्दपार होऊन काही उपयोग नाही. महानगरपालिकेचं आहे की हा या लोकांना ते सुविधा मिळून झाल्यात, आणि हद्दवाढ करून त्या लोकांना ते सुविधा कसं पुरवणार? हे सगळं म्हणजे आश्वासन फक्त ती महानगरपालिका देत्या. उपनगर ही विकासापासून वंचित असं वाटतंय का तुम्हाला? 100% वंचित आहे. 100% आम्हाला तिकडे तर विकासच नाही आम्हाला महानगरपालिकेचा काय. परत टायमिंग वर कुठली वेळेवर काही सुविधा नाही आहे. बस नाहीच यायला बस. मग कसं जायचं इथं? आता चालून एखाद्या गाडीनं हात करून आम्ही गड्या माणसाकडे जाऊ शकतोय. असली बारकीसारखी पोरं शाळा झाल्या मोठाच त्रास आहे. कोरोनाच्या काळात बस म्हणजे कोरोनाच्या अगोदर बस केएमटी चालू केलेली होती. कॉलनीत आपल्या येत होती सगळी, म्हणजे तिकडून लक्ष देत वजात फिरून. पण कोरोना ज्या काळ आला त्यानंतर ही बस बंद झाली. त्यानंतर काही आम्ही म्हणजे सांगितलं त्यानंतर काही चालू झालीच नाही बस. म्हणजे बस चालू असली तर आमच्या म्हणजे लेडीज म्हणा काय म्हणा डायरेक्ट बसमध्ये बसून डायरेक्ट गंगावेशमध्ये कामाला गेले असं. आता इथं म्हणजे कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर चालायला लागतं अंतर. हा विषय आहे. बरं, या उपनगराच्या काय मुख्य समस्या आहेत? प्रभाग क्रमांक 8 मधील समस्या म्हणजे शिंगणापूर नाका म्हणजे उत्तरेश्वरून येणारा रस्ता ते किडकाईच्या मंदिरापर्यंत प्रचंड प्रमाणात रस्त्याचा खराब झालेला आहे रस्ता, आणि तो रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा अशी अपेक्षा आहे नागरिकांची. दुसरं म्हणजे त्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कचरा लोक आणून टाकतात. परत भागातील कुणीही उमेदवार येऊ द्यात, खरं भागाचा हा विकास होणे गरजेचं आहे. बरं, तुमच्या भागामध्ये पुराचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्याबद्दल काय उपाययोजना कधी झाली? पुराच्या ह्याच्या बाबतीत अजून काही उपाययोजना झालेल्या नाहीत, आणि त्या होणं महत्वाचं आहे.
बरं काय नेमक्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागते? हे फक्त आता रस्ता गटरी हं. फक्त कॉलनीचा विकास होऊन दे हं. हे आम्हाला पाहिजे. आणि गटरी काढायला बरेच दिवस कोण कोण येत नाहीत. बर. त्याच्यामुळे आम्हाला लय म्हणजे लय असं हे होतं की लहान मुलं आहेत ते खेळताना पडतात. आता रस्ता तुम्ही बघितलाय सायसा, खड्डे आहेत, डबरा आहेत, सगळं आहे आणि अडचणी भरपूर आहेत ह्या रस्त्यात. बर. मी काय म्हणतो, बांधकामासाठी वाळू वगैरे आणून टाकलेली आहे, ती बरेच दिवस राहणं हे योग्य वाटत नाही. आता इथं पण वाळू आहे, ती योग्य नाही आहे. त्यांचं त्यांनी आपला रस्ता खुला करावा आणि हे मार्गदर्शन आम्हाला पण द्यावं. कोण निवडून येईल त्यांनी विकास करावा ह्यो कॉलनीचा आपल्या. बरं, अनेक जण म्हणतात की विकास केलाय आम्ही, रस्ते पोहोचवल्यात, लाईट इथपर्यंत आणल्यात, हा. जिथे लाईट नव्हते ते पण पोहोचवल्यात. नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल? केलाय म्हणतात ना विकास? विकास केला, ही रस्ते बघा ना, हा. किती वर्षापूर्वी लाईट आली, भरपूर वर्ष झाली सोडा. लाईट आली भरपूर वर्ष, ते काय मी म्हणत नाही. खरं रस्त्याचं म्हणा, गटारीचं म्हणा, बर. चाव्या, पाणी हे सगळं आलंय, सगळं व्यवस्थित आहे. हा. खरं आता जी सध्या परिस्थिती जे काय आहे, फक्त रस्ता गटरी, लहान मुलं आहेत, गाड्या येत्यात जात्यात. आता हे तुम्ही रस्ता बघितलाय, त्याच्यामुळं आम्हाला खूप त्या रस्त्याची आणि गटरीची जास्त हे आहे बघा. काय समस्या कुठल्या प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी येते? पहिली समस्या म्हणजे इकडं जो पानंदीचा जो रोड आहे, रात्रीचं लेडीजना यायसारखं अजिबात नाहीये. लाईट नाही रोडला, रस्ता बरोबर नाहीये. एकतर गाडीची पण वाट लागते आणि शरीराची पण वाट लागते. हा पहिली गोष्ट. नंतर खाली तर रात्रीचे लोक पिणार येऊन बसतात. इथं पोलिसांचा राऊंड नसतोय, काय नसतोय. तिसरी गोष्ट, इथं पाणी आलं, पूर आलं, कोणी फिरकत नाही इकडे. घरात पाणी येते तरी पण कोणी येत नाही. बर. तरी पण आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, अविनाश पाटील आहेत, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. प्लस राहुल माने साहेब आहेत, त्यांनी आमची राहायची वगैरे सगळ्यांची सोय केली. त्यांचे त्याबद्दल आम्ही आभार मानतो. खरं इथून पुढे जे कोण येईल त्यांनी जी आता जी समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. नावं घेतलं त्यांनी या ठिकाणी पूर परिस्थिती असेल किंवा हे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला नाही असं वाटतंय काय? नाही, केला त्यावेळेला, केला प्रयत्न, पण आता जे गरजेचं आहे ते त्यांनी इथून पुढे करावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. एकतर गटर स्वच्छ नसते, एकतर समस्या मेन म्हणजे पाणंदीच्या रस्त्याची समस्या आहे. परत इकडे बसची वगैरे काही सोय नाहीये, ही मेन समस्या आहे. बरं, काय समस्या काय नेमकी? खाली आम्हाला लाईट वगैरे पाहिजे. अंधारात येताना आम्हासनी भरपूर त्रास होतोय, ते आम्हाला तेवढी सोय करून द्यावी. आणि आम्हाला राहुल मानेनी, अविनाश पाटलांनी भरपूर आम्हाला साथ त्यांनी दिलेली आहे. इथून पुढे पण अशीच साथ देऊ दे. बरं, आता मगाशी त्या गल्लीमध्ये काही नागरिकांनी सांगितलं की आमच्या इथल्या बऱ्याचशा महिला कोल्हापूरमध्ये कामाला जातात, इकडून येताना सुरक्षेचं काय तसं म्हणजे काय उपाययोजना झालेली आहेत? काय काय वाटतं? काय नाही, काहीच नाही झालेली. सुरक्षा काय नाही लेडीजला. पुरी होत्या, तुटमार होत्या, हे समस्या भरपूर आहे. रस्ता तर एकदमच बाद आहे. महानगरपालिकेचे अधिकारी या हो, उपनगरात काय उपयोग नाही महाराज नाहीत का? नाही येत इकडे, कोणी फिरकत नाही. आता बऱ्याचशा म्हणजे नेत्यांनी किंवा पक्षांनी सांगितलंय की कोल्हापूर मधल्या उपनगरांचा 90% विकास आम्ही केलेला आहे. मी काय इकडे करतो घेऊन तुम्ही? येते, आम्ही झालेलंच दाखवतो, नाही, आम्ही दाखवतो, आमची गटार दाखवतो, पाठीमध्ये रस्ता दाखवतो, सगळं दाखवतो आम्ही. त्यांना घेऊन या तुम्ही. पक्षांचा अजेंडाच तो आहे की आम्ही म्हणजे असं कामं नाही की. केलेली आहेत, त्याच्यावरती निवडणुकी समोर चालल्या आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काही काम केलेलं नाही, अजून काय झालेलं नाही. ही सगळी समस्या आमच्या इकडे आहे. बरं, आता बऱ्याच ठिकाणी आता कोल्हापुरात महापुराचं प्रमाण हे वाढलेलंच आहे. हं. त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कोणी संबंधितांनी काय त्याचे प्रयत्न केलेत? नाही केलेले आमच्या तर भागात तर नाही आहे. पाणी येते पुराचं, त्यावेळी आम्ही महानगरपालिकेला आयुक्तांना हे केलं, अर्ज केला की हे कचरा टाकतात आणि ते कचरा हे करा, शेतकऱ्यांना सांगा, उठाव करा. पण महानगरपालिका करतो म्हणतात अधिकारी, हे इकडे करत नाहीत, दुर्लक्ष करतात. अविनाश पाटील खूप प्रयत्न करतात पण ते कचरा उठाव होत नाहीत आणि त्यामुळे ते कचरा टाकल्यामुळे तिथं पाणी पूर येतोय. मागच्या 15 दिवसात तिने आंदोलन केलं, रस्ता बंद केला, तरी पण त्यांचा काय उपयोग झाला नाही आतापर्यंत.